हिंदू धर्माप्रमाणे लग्न झालं पण आत्महत्याग्रस्त मुलीला ख्रिश्चन धर्माच्या अनुकरण करण्यासाठी छळ। आत्महत्याग्रस्त मुलीचे सासू सासरे हिंदू असून ख्रिश्चन धर्माचे करत होते अनुकरण। हिंदू धर्मात लग्न होऊनही आपण धनगर समाजात असूनही ऋतुजाचे सासू सासरे ख्रिश्चन समाजाचे अनुकरण करत होते। ऋतुजा यांच्या कुटुंबाची फसवणूक करून लग्नानंतर काही महिन्यातच ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी व अनुकरण करण्यासाठी त्रास दिल्याने 7 महिन्याच्या गर्भवती महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीमध्ये घडला आहे। विशेष म्हणजे हे ठरवून केलेलं लग्न होतं। केवळ धर्मांतरासाठी सुरू असलेल्या छळाला कंटाळून ऋतुजा राजगे हिने हे पाऊल उचलले आहे। या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासू सासऱ्यांविरोधात कुपवाड MIDC पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून तिघांनाही अटक करण्यात आली आहे। सांगलीच्या यशवंतनगर परिसरामध्ये राहणारी ऋतुजा राजगे विवाहित महिलेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। धक्कादायक बाब म्हणजे ऋतुजा ही 7 महिन्यांची गर्भवती होती। ऋतुजा हिचा विवाह हा 2021 मध्ये सुकुमार राजगे याच्याबरोबर झाला होता। लग्नानंतर अवघ्या 4 वर्षांनी ऋतुजाने आपले आयुष्य संपवले आहे। कुपवाड MIDC पोलीस यांच्याकडून मिळालेल्या अधिक माहितीप्रमाणे ऋतुजाचे वडील चंद्रकांत पाटील यांनी मुलीच्या आत्महत्येबाबत पती सुकुमार राजगे, सुनील राजगे आणि सासू अलका राजगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। फिर्यादी चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे, मुलगी ऋतुजा हिचं लग्न सुकुमार राजगे यांच्याबरोबर हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे लावून देण्यात आलं होतं। मुलगा हा मर्चंट नेव्हीत नोकरीला आहे। त्यावेळी राजगे यांनी आपण धनगर जातीचं असल्याचं सांगितलं होतं। त्यामुळे आम्ही देखील धनगर असल्याने मुलीचा विवाह राजगे यांच्याबरोबर केला होता। लग्नानंतर मुलगी ऋतुजा हिने आम्हाला सांगितले, राजगे कुटुंब ख्रिश्चन समाजाला मानणारे आहेत। सासू सासरे आणि पती यांच्याकडून आपल्याला ख्रिश्चन धर्मानुसार वागण्यासाठी जबरदस्ती करण्यात येत आहे। त्यांच्याकडून मला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याबाबत देखील वारंवार सांगण्यात येत आहे। इतकंच नव्हे तर ख्रिश्चन समाजाचे एक पादरी देखील ख्रिश्चन धर्मांतर करण्यासाठी माझ्यावर दबाव आणत आहेत। सुरुवातीला मुलगी सासू सासऱ्यांच्या इच्छेखातीर ख्रिश्चन समाजाच्या असणाऱ्या राम मंदिर येथील चर्च व इतर धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहत होती। मात्र त्यानंतर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी सासू सासऱ्यांकडून दबाव सुरू होता। चर्चच्या एका फादर यांनी दबाव वारंवार तिच्यावर टाकला। त्यानंतर मात्र धर्म स्वीकारणार नसल्याचे सांगितलं होतं, पण त्यांच्याकडून दबाव सुरूच होता आणि छळाला कंटाळून तिने 6 जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। आत्महत्या करताना ती 7 महिन्यांची गर्भवती देखील होती। आमच्या मुलीवर अन्याय झाला आहे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी ऋतुजाचे वडील चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। मी डॉक्टर चंद्रकांत लक्ष्मण पाटील, राहणार गुंडेवाडी, तालुका मिरज, जिल्हा सांगली। परवा माझ्या मुलगीने आत्महत्या केली। माझ्या मुलगीचे नाव ऋतुजा सुकुमार राजगे। तिला सांगली येथे तिला हिंदू विवाह पद्धतीने मी लग्न लावून दिलेले होते। तरी लग्न झाल्यापासून तिचा हॅरेसमेंट, मानसिक त्रास, आर्थिक छळ तिचा केला जात होता। पहिले 1-1.5 वर्षे त्या घराण्याबद्दल मला मुलगीने काही बोलली नव्हती, पण नंतर बोलली की ते घर ख्रिश्चनाच्या प्रवृत्तीचे, ख्रिश्चनाच्या रीतिरिवाजाप्रमाणे ते आहेत आणि ते मला फोर्स करतात की धर्म स्वीकार, आमच्या फादर सांगतोय त्या पद्धतीने तू सर्व आचरण कर। तर ही घटना आम्हाला लग्न झाल्यानंतर कळली की हे ख्रिश्चनाचे हे करतात, आचरण करतात। त्याच्यानंतर एकदा बोलवून घेऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की आम्ही हिंदू धनगर असल्यामुळे आम्हाला तो प्रसार करायचा नाही माझ्या मुलगीला, किंवा माझ्या मुलगीवर त्याच्याबद्दल बाइंडिंग करू नका असं त्यांना सांगितलं। तरी पण त्याने वरचीवर त्याने हॅरेसमेंट करायचं काही बंद केलं नाही आणि आम्हाला म्हणतात की आमच्या धर्मामध्ये कन्वर्ट हो अशी आमच्या मुलगीला तिने वारंवार प्रेशर दिला व त्रास दिला। त्या त्रासाला कंटाळून तिने परवा 6/6/2025 रोजी त्यांच्या घरी कुपवाड, यशवंतनगर कुपवाड येथे तिनं आत्महत्या केली। पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली आणि तिने त्यावेळेला माझी मुलगी 7 महिन्याची गरोदर होती। तरी तिच्यावर फार मोठा अन्याय झाला तो, आणि त्यामुळे हॅरेसमेंटमुळे यांची धर्माच्या नावाखाली तिचा
छळ करून बळी घातला यांनी, असं महाराष्ट्रातल्या भारत देशामध्ये हे ख्रिश्चन मिशनरींचं हे धर्मांतर जे आहे ह्याच्यावर कोणाचाही बळी जाऊ नये, त्यासाठी यांच्यावर कठोरात कठोर शिक्षा होऊन माझ्या मुलगीला व होणाऱ्या बाळाला न्याय मिळावा ही माझी इच्छा आहे आणि कठोरात कठोर त्यांना शिक्षा झाली पाहिजे ही माझी हे आहे. आणि मी तशी तक्रार कुपवाडा MIDC येथे दाखल केलेली आहे आणि योग्य ते न्याय मिळेल आणि सर्व समाजाने याची जागरूकतेने याच्यावर उठाव करावा ही माझी नम्र विनंती आहे.